प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या बोलतायत। त्यासोबतच आगामी काळात ज्या निवडणूक होणार आहे त्या संदर्भात देखील भूमिका आणि धोरण हे आताच ठरवणं गरजेचं आहे। आणि या अनुषंगाने काँग्रेसनी जो आपली भूमिका होती ही आधीच निश्चित केलेली होती आणि त्या निश्चित केलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर त्या चर्चामध्ये कुठेतरी खोळंबा झालेला असल्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याशिवाय आमच्याजवळ कुठलाही गत्यंतर नाही, दुसरा मार्ग नाही। परंतु 16च उमेदवार कोण असणार आहे? उमेदवार नेमका कोण असतो? तो 16च मतं आहेत तुमच्याकडे सर? नाही 16 मतं ते होईल ना त्याचं विधान परिषद उमेदवारी संदर्भात ते होत राहील आणि सर्वच प्रश्नांची उत्तरं काही या घटकाला देण्याची आवश्यकता नाही। आगे आगे देखील परंतु मतांची जुळवाजुळव कशा पद्धतीने होणार? कारण की मतं कमी आहेत तुमच्याकडे, अवघे 16 होईल ना, येणाऱ्या काळात सर्व गोष्टी क्लिअर होतील आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या क्लिअर होतील त्यामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तर येतील। आपसूक थोडा धीर धरा, सर्व गोष्टी महाविकास आघाडी टिकणार आहे की नाही हा एवढा आम्ही भूमिका आमची घेतलेली आहे आणि हे बोलू। या सर्व प्रश्नांची उत्तरचा हा जो ससेमिरा आहे हा पक्षाच्या मागे लावू नये हीच आपल्याला सर्वांना विनंती आहे। नाही होईल या परिस्थिती होईल का उमेदवार देऊन नंतर परत माघारी घेणे? माझी विनंती आहे की निरीक्षण, परीक्षण, समीक्षण, उपदेशन, मार्गदर्शन, पर्यवेक्षण हा जो एक मोठा रेटा जो अलीकडच्या काळात आढळून येतो, हा एखादा राजकीय परिपक्व निर्णय घेण्याचा जेव्हा परिस्थिती येते तेव्हा आपण धीर धरला पाहिजे आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत ही सर्व परिस्थितीला आम्हाला सामोरं जायचं आहे। फक्त एक शेवटचा प्रश्न घेतो वाटलंच तर, काँग्रेसला जर का येत्या काळामध्ये खासदारकी उमेदवारी संदर्भात निश्चिती आली तर उमेदवार माघार होईल? जर तर हा सर्व जो विषय आहे या विषयांची ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सर्व ठिकाणी ह्या राहत असतात। आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही सर्व आता निर्णय प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात आम्ही आता उद्धव ठाकरेंची चर्चा झाली? थँक्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।